We'll open our Bibles to Jeremiah chapter 31 verse 25. I will satisfy the weary soul and I will fill every sorrowful soul. इर्मया 31:25 मध्ये प्रभू म्हणतो, कारण मी प्रत्येक थकलेल्या जीवाला तृप्त करीन व प्रत्येक दुःखी जीवासाठी मी भरपूर पुरवठा करीन. Praise God. देवाला धन्यवाद. This is the blessed assurance of God. परमेश्वराने दिलेली ही धन्य खात्री आहे. Why do people give up in life? आज आयुष्यामध्ये लोक हार का मानतात? There are variety of reasons. आणि विविध पद्धतीची कारणं त्याच्या मागे असतात की लोक एवढी दमलेली थकलेली काय आहेत, हार का मानतायत? Because some people feel overwhelmed by challenges. कारण काही लोकांना आयुष्यामध्ये जी आव्हानं येतात ती आव्हानं बघूनच ते थक्क होतात. त्यांना असं वाटतं, बाप रे, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात. They don't have anybody to encourage them. आणि मग काहींकडे कोणी नसतं त्यांना प्रोत्साहन देणारं, मायेचा हात पाठीवरून फिरवणारं. घरात कोणी नाही. Everyone wants to pull us down. आणि सगळ्यांना आम्हाला खालीच खेचायचंय, आमचे पायच सगळे खेचतायत. Some don't have godfathers. काही लोकांच्या वर कोणी वरिष्ठ गुरु नाहीये. Or maybe repeated failures in their life. या सारखं सारखं परत परत काही लोक आपल्या जीवनात अपयशी झालेले आहेत आणि म्हणून ते हार मानतात. You feel helpless. असं वाटायला लागतं मी निसहाय्य आहे, मी मजबूर आहे, मी लाचार आहे. Some people are struggling with mental health issues. काही लोकांना मानसिक आजारांचे मग त्रास व्हायला लागतात. Such as depression and anxiety. म्हणजे नैराश्य येतं, दडपण येतं, टेन्शन येतं. And you need to know. आणि तुम्हाला कळायला हवं, everyone प्रत्येक जण who is going through some kind of experience. जो कुठल्या ना कुठल्या अनुभवातून आयुष्यातून चाललाय. It's very unique to you. आणि तुमच्यासाठी तो अनुभव फार विशिष्ट असतो. And sometimes you may seek for family support. आणि कधी कधी त्यावेळेला मग तुम्ही पारिवारिक किंवा कौटुंबिक आधार शोधत असाल की कोणी परिवारातल्या लोकांनी मला आधार द्यावा. Maybe some friends will help me. की काही मित्रांनी किंवा मैत्रिणींनी तरी आता मला मदत करावी. But yet तरी the best and only truthful help is God. अति उत्तम आणि सगळ्यात खरी मदत देव आहे. Bible says. बायबल म्हणतं In Exodus 14 verse 14. निर्गमाचा 14वा अध्याय 14वं वचन. The Lord shall fight for you. परमेश्वर तुझ्यासाठी लढेल. The Lord shall fight for you. देव तुझ्यासाठी लढेल बेटा. And you shall hold your peace. आणि तू शांत राहणार आहेस. Why? का? Because you know. कारण तुला कळलंय, When God takes up my case, it has to be fruitful. देवाने जर माझं प्रकरण त्याच्या हातात घेतलंय तर आता मला फळ मिळणार, त्याचं फळ मला मिळणार. You know, sometimes the things we say or do can make matters worse. तुम्हाला माहितीये कधी कधी आपल्या मुखातनं जे काही आपण बोलतो किंवा आपल्या हातून जी काही आपण कृत्य करतो त्यातून मामला अजून बिघडतो बेटा. कारण धड बोलला नाही आणि धड काही केलंही नाही. That's why म्हणून it is better to trust the Lord to speak on our behalf and do on our behalf. आपल्या वतीनं देवावरती विश्वास ठेवायचा आणि देवाला म्हणायचं माझ्या वतीनं तू बोल आणि माझ्या वतीनं तूच काम कर. कारण मी तोंड उघडलं आणि करायला गेलो की मी सगळी गडबडच करतो. Bible says. बायबल म्हणतं In Ephesians 3 verse 20. इफिस्करास 3 अध्याय 20व वचन. God is able to do exceedingly above all we can ask or think. आपण जे काही मागू, ज्या काही कल्पना करू त्याच्याही पलीकडे जाऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात देव आपल्याला द्यायला समर्थ आहे. Bible says. बायबल म्हणतं In 1 Corinthians 16 verse 9. 1 कोरिंथ 16वा अध्याय 9व वचन. For a great effectual door is opened for me, but there are many adversaries. कारण की माझ्यासाठी एक मोठं प्रभावशाली दार उघडलेलं आहे पण अडचणी खूप आलेल्या आहेत असं पौल म्हणाला. There are many hurdles on the way for success. तसं यशाच्या मार्गावर असताना अडचणी खूप येतात बेटा. यश असं सोप्या रीतीनं पदरी पडत नाही. The moment you look up to God, ज्या क्षणाला तुम्ही देवाकडे वर बघाल ना your success starts. तिथून तुमचं यश सुरू होतं. खरं म्हटलं तर Your blessings start. तिथून तुमचे आशीर्वाद सुरू होतात. Your healing starts. तिथून तुमचं आरोग्य सुरू होतं. Your promotion starts. तिथून तुमची बढती सुरू होते. It's better to look up than give up. हार मानण्यापेक्षा वर बघणं नेहमी बरं, हे लक्षात ठेवा. If God is with you, साध्या माणसांसोबत जर देव असेल ना he will become a great man. तर तो मोठा महान माणूस बनणार आहे जरी साधा असला तरी. It doesn't matter what you are, who you are right now. तर आत्ताला तुम्ही कोण आहात, काय आहात, त्यांनी काही फरक पडत नाही बेटा. You will rise. तुम्ही नक्की उत्कर्षाला येणार. Don't shelve your dreams. स्वतःची स्वप्नाशी बंद करून ठेवू नका. Don't shelve your passion. आणि स्वतःतले हवे सुद्धा बंद करून ठेवायची गरज नाही. That dream, that passion, that desire, ते स्वप्न, तो आवेश, ती इच्छा God has put in your heart. देवाने तुझ्या हृदयात टाकली आहे. तुला माहित आहे
God has put it in your heart. देवाने तुझ्या हृदयामध्ये ते स्वप्न, ती इच्छा टाकलेली आहे. If you have a desire to become a successful person, it is God who has put in you that desire to be a successful person. तुला जर यशस्वी माणूस व्हायची इच्छा झाली असेल तर देवाने तुझ्यात ती इच्छा घातली, म्हणून तुला असं अलीकडे वाटतंय की मला यशस्वी व्हायचंय. God wants you to be successful. देवाची इच्छा आहे की तू यशस्वी व्हावं. Hold on to the promises of God. आणि देवाने दिलेल्या अभिवचनांना धरून राहायचं की तू वचनात असं लिहिलंय मला दे. Keep coming every Saturday. दर शनिवारी सभेला येत राहायचं. Keep praying every day. आणि रोज प्रार्थना करत राहायचं. Keep reading the Bible every day. रोज बायबल वाचत राहायचं. God will elevate you in the presence of your enemies. ते तुझ्या शत्रूंच्या समोर तुला उत्कर्षाला आणेल. Those who are hungry and thirsty for God, आज जी माणसं देवासाठी तानेली आणि भुकेली they will आहेत, never remain in low places. कधी ती खालच्या जागेत राहणार नाही. They will always remain on high ती places. नेहमी उच्च जागेवर राहणार आहे. If you are hurting now, जर तुम्हाला आता काही वेदना होत आहेत if you are thinking that you have to meet some expectations आणि तुम्ही जर असा विचार करताय की तुमच्या काही अपेक्षा पूर्ण व्हायला हव्या आहेत and demands of everyone around you, आणि तुमच्या अवतीभोवती जी कोणी तुमची माणसं आहेत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हायला हव्या आहेत, turn to Jesus. एकच पर्याय बेटा, येशूंकडे फिरा. Bible says in Luke 1:53, लूकचा पहिला अध्याय 53 वचन बायबल म्हणतं, God has filled the hungry with good things. देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या गोष्टींनी तृप्त केलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 2 Corinthians 7:6, 2 करीन 7 अध्याय 6 वचन बायबल म्हणतं, God comforts those who are cast down. जी माणसं वाईट टाकल्यासारखी झालेली आहेत त्यांना देव सांत्वन देतो. God is guaranteeing you tonight. आज रात्री देव तुम्हाला विसार देत आहे, गॅरंटी देत आहे, Don't be dejected. खात्री देत आहे की असा नाराज नको हो. Don't be demoralized. असं नाराज व्हायचं नाही, असं निराश व्हायचं नाही, God has given strength to others. He will give it to you असं also. खचून जायचं नाही. देवाने दुसऱ्यांना ताकद दिली आहे, देव तुला पण ताकद देणार. God has refreshed the weary soul. देवाने थकलेल्या जीवांना टवटवीत केलेलं आहे ना, देव तुलाही टवटवीत करणार. God says, I will provide abundance for those who are weary. देव म्हणालाय जे थकलेले आहेत, भागलेले आहेत त्यांना मी तृप्त करणार आहे. तृप्त म्हणजे भरपूर देणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.